हाय हॅलो नमस्कार. मी प्राजक्ता. माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत. आज आपण शेवभाजी रस्सा भाजी बनवणार आहोत. त्यासाठी लागणारे आपण साहित्य पाहूया. 2 कांदे घेतलेले आहेत, ते मधून थोडेसे फोडून घेतलेले आहेत. ते भाजण्यासाठी आपण एक लसणाची गड्डी घेतलेली आहे, अर्धी वाटी खोबरं, 1 टोमॅटो, 1 इंच आलं, कोथिंबीरच्या काड्या, फोडणीसाठी मोहरी, जिरे, हळद, आपला काळा मसाला, काश्मीरी रेड मिरची पावडर, मीठ आणि 1 वाटी आपण बेसन पीठ घेतलेलं आहे. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण गॅसवरती एक जाळी ठेवलेली आहे. हे सर्व आपण काळा मसाला बनवण्यासाठी. त्याच्यामध्ये आपण 2 कांदे घेतलेले आहेत, 1 लसणाची गड्डी, अर्धी वाटी खोबरं, 1 टोमॅटो त्याच्यावरती घालून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतरनं आपण 1 इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या, हे सर्व छान असं अलटीपलटी करून आपण भाजून घेणार आहोत. मीडियम टू स्लो गॅसवरती हे सर्व वाटण आपण छान असं भाजून घेणार आहोत. आपण खोबऱ्याला थोडासा कट मारून घेणार आहोत आणि त्याचे 2 भाग करून आपण छान असे हे भाजून घ्यायचे. आपल्या काळ्या वाटणातली शेवभाजी बनवायची आहे. त्याच्यासाठी आपण हे गॅसवरती सर्व मसाले भाजून घेत आहोत त्याचं वाटण. आणि त्याचा आपण छान असा मसाला बनवणार आहोत. त्याच्यासाठी हे छान असं भाजून घ्यायचं. तर आपले आलं वगैरे भाजून झालेलं आहे, खोबरं हे. आता आपण ते काढून घेणार आहोत. आता आपण खोबरं काढून घेऊया सुरुवातीला. त्याच्यानंतरनं लसूण काढून घेऊया आणि कांदे आणि हे असंच ठेवून देणार आहोत. आपण थोड्या वेळातून कांद्यांना जास्त वेळ लागतो भाजण्यासाठी, त्यासाठी आपण ते तसे ठेवणार आहोत. आता सर्व आपलं भाजून झालेलं आहे, थंड पण झालेलं आहे. आपण त्याच्यावरचं जास्त काळं आवरण आहे ते थोडं हलकंसं काढून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण असं हलकंसं वरचं काढून घेणार आहोत. आपण एका कांद्याचं काढून पाहणार आहोत. त्याच्यावरतीचं जे आहे आपलं कांद्याचं ते पण काढून घेणार आहोत. आता आपण टोमॅटोचं पण काढून घ्यायचं. सर्वांचं वरचं आपण काळं आवरण काढून घेणार आहोत. आता आपलं सर्व काळं आवरण काढून झालेलं आहे. आता आपण वाटण बनवून घेणार आहोत. त्यासाठी मिक्सरचा जार घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण 1 टोमॅटो, 1 इंच आलं, लसणाच्या पाकळ्या, खोबरं, हिरव्या मिरच्या, कांदा, कोथिंबीरच्या काड्या हे घालून आपण सर्व त्याचं छान असं थोडंसं पाणी घालून आपण छान असं त्याचं वाटण बनवून घेणार आहोत. काळं वाटण बनवून घ्यायचे. त्यातली आपली शेवभाजी बनवणार आहोत. त्यासाठी आपण आता आपलं काळं वाटण बनवून तयार झालेलं आहे. आपण आता बेसन पीठ बनवून घेणार आहोत. त्याच्यासाठी शेवसाठी आपण बेसन पीठ घेतलेलं. त्याच्यामध्ये ओवा, धने, जिरे पूड, थोडीशी काश्मीरी रेड मिरची पावडर, हळद, चवीनुसार मीठ. आता हे छान मिक्स करून घेणार आहोत आणि हलकंसं आपण थोडंसं पाणी घालणार आहोत. त्याचं घट्टसर बॅटर मळून घेणार आहोत. गुठळ्या त्याच्यामध्ये होऊन द्यायच्या नाहीत. आपण छान असं फेटून ते मळून घ्यायचं. आपल्याला छान असं तर मळून झालेलं आहे. आपण आता गॅसवरती कढई ठेवणार आहोत. कढईमध्ये आपण तेल घालणार आहोत. भरपूर तेल घालायचं, कारण की आपण शेवभाजी बनवणार आहोत. त्याच्यासाठी थोडं जास्त प्रमाणात तेल लागतं. तेल छान गरम झालं की आपण त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी छान तडतडली की 1 चमचा जिरे छान फुलले की आपण त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण अर्धा चमचा हळद घालणार आहोत. त्याच्यानंतरनं कढीपत्ता घालणार आहोत. कढीपत्ता छान तडतडला की आपण त्याच्यामध्ये काश्मीरी रेड मिरची पावडर घालणार आहोत. त्याच्यानंतरनं आपला घरचा काळा मसाला घालणार आहोत आणि छान असं परतून घेणार आहोत ते तेलामध्ये. त्याच्यानंतर आपण जे काळं वाटण बनवलेलं आहे ते काळं वाटण त्याच्यामध्ये घालणार आहोत आणि हे सर्व वाटण त्याच्यामध्ये घालून आपण हा मसाला छान असा तेलामध्ये आपण परतून घेणार आहोत. एकसारखं मिक्स करून घ्यायचं. छान असा हा मसाला पचवून घ्यायचा आणि तेल सुटेसं पण हा छान असा मसाला स्लो गॅसवरती असंच ठेवून देणार आहोत. त्याच्यासाठी आपण गरम पाणी करून घेणार आहोत. मिक्सरचं भांडं पण विसळून आपण त्याच्यामध्ये घातलेलं आहे. आपण गरम करण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे. गरम पाण्यानं भाजीला तरी छान येते, त्याच्यासाठी आपण गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. चवीनुसार मीठ आणि जे आपण पाणी कोमट करून घेतलेलं आहे ते कोमट पाणी त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. 1 ग्लास आपण घातलेलं आहे. आणखीन थोडंसं अर्धा ग्लास पाणी घालणार आहोत त्याच्यामध्ये. ही शेवभाजीचा रस्सा हा पातळसरच असतो, कारण की आपण त्याच्यामध्ये शेव टाकल्यानंतर ती भाजी घट्टसर आणि दाटसर होते.
आता आपल्या रश्श्याला छान अशी उकळी आलेली आहे. आपण एक झारा घेतलेला आहे, त्याच्यावरती जे बेसन पीठ घेतलेलं आहे ते त्याच्यावरती ठेवून घेतलेलं आहे आणि हाताच्या साहाय्याने दाबून आपण त्याची शेव पाडणार आहोत. तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशी पाहू शकता व्हिडिओमध्ये. अशा प्रकारे आपण त्याची शेव पाडून घेणार आहोत. रश्श्यात हाताच्या साहाय्याने ते बेसन पिठावरती प्रेस करून त्याची शेव पाडून घेणार आहोत. अशाच पद्धतीने सर्व उरलेले पण आपण बेसन पिठाचे असे शेव पाडून घेऊया. शेव पाडत असताना आपला गॅस आहे तो मीडियम ह्याच्यावरती ठेवायचा. त्याच्यामुळे तरी भाजीची तरी जात नाही आणि शेव पण छान प्रकारे त्यात शिजली जाते. तुम्ही पाहू शकता की त्याच्यावरती किती छान अशा टम्म फुगून शेव तयार झालेली आहे. आता आपले सर्व शेव अशा पद्धतीने पाडून घेणार आहोत. आता आपली शेव पाडून झालेली आहे सर्व. तुम्ही पाहू शकता किती छान अशी शेवभाजी झालेली आहे आपली. आता आपण त्याच्यावरती भरपूर अशी कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि 6 ते 7 मिनटासाठी ही अशीच भाजी आपण मीडियम गॅसवरती शिजवून घेणार आहोत. आता आपली भाजी तयार झालेली आहे. आपली शेवभाजीची रेसिपी बनवून तयार झालेली आहे. खूप सिंपल आणि सोपी रेसिपी आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.